आता थोड्या वेळातच मुंडेंचा पार्थिव येईल. आपण बघू शकतोय भारतीय वायुसेनेचे विशेष हेलिकॉप्टर्स या ठिकाणी लँड झालेले आहेत. हे 2 ते 3 हेलिकॉप्टर्स आहे. यातून मुंडे यांचं पार्थिव जाणार आहे आणि त्यासोबत मुंडे यांचे नातेवाईक सुद्धा याच हेलिकॉप्टरने परळीकडे रवाना होणार आहे. खरं तर लातूरवरनं परळीच्या त्यांच्या घरी त्यांचं पार्थिव नेण्यात येणार होतं, मात्र काही सिक्युरिटी रिझन्समुळे प्रचंड गर्दी झाली आहे. त्यामुळं आता थेट जिथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे ते वैजनाथ सहकारी साखर कारखान्यावर त्यांचं पार्थिव नेणार आहे. तिथंच त्यांचं अंत्यदर्शन होणार आहे आणि तिथंच त्यांना मुखाग्नी देण्यात येणार आहे. लातूरचा विचार केला तर लातूरला सुद्धा आता प्रचंड मुंडे समर्थकांनी गर्दी केलेली आहे. जवळपास ज्या पद्धतीनं लातूरचे विलासराव नेते होते त्याच पद्धतीनं आज मुंडेंसाठी सुद्धा लोकांनी गर्दी केली आहे. विमानतळावर पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात येणार नाही तरी सुद्धा विमानतळाच्या बाहेर प्रचंड गर्दीचं चित्र आहे. लोक एक झलक पाहण्यासाठी त्यांचं दर्शन घेण्यासाठी प्रयत्न करतायत. मात्र पोलीस प्रशासन कुणालाही हात सोडत नाही. विशेष विमानाने थोड्या वेळात त्यांचं इथे आगमन झाल्यावर हेलिकॉप्टरमध्ये त्यांचा पार्थिव हलवण्यात येणार आणि त्यानंतर थेट वैजनाथ सहकारी साखर कारखाना जिथे त्यांना मुखाग्नी देणार आहे तिथे जाणार आहे. नक्कीच विशाल, यानंतर विमान आल्यानंतर परळीपर्यंतचा हा प्रवास नेमका कसा असणार आहे याबद्दल जरा विस्तृत सांग. थोड्याच वेळात आता इथे विशेष विमान दाखवलेलं त्या विमानानंतर शासकीय इतमामात त्यांचं पार्थिव विमानातनं काढण्यात येणार आहे आणि त्यानंतर ते वायुसेनेच्या हेलिकॉप्टर्समध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर इथून जवळपास फक्त 22 ते 23 मिनिटाचा हा प्रवास असणार आहे. इथून विमान उड्डाण करणार आणि थेट वैजनाथ सहकारी साखर कारखाना जिथे विशेष हेलिपॅड बनवण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी ते हेलिकॉप्टर उतरणार आणि त्यानंतर तिथून पुढे जवळपास दुपारी 1:30 ते 2 वाजेपर्यंत मुंडे यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवणार आहे. खरं तर आता त्या ठिकाणी प्रचंड गर्दी झाली आहे. जवळपास 2 ते 3 लाख लोक तिथे पोहोचले आहेत. अंबेजोगाई आणि बीडवरनं परळीकडे येणारे सर्व रस्ते हाऊसफुल झाले आहे. ट्रॅफिक जाम झालं आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अशा परिस्थितीत आता परळीला पोहोचणं नेत्यांसाठी सुद्धा कठीण होणार आहे. काहीच लातूर विमानतळावर थोड्या वेळाने काही व्हीव्हीआयपी सुद्धा उतरणार आहे. त्यात सुषमा स्वराज असणार आहे. त्यानंतर भारताचे गृहमंत्री असणार आहे. त्यानंतर अरुण जेटली येणार अशी माहिती मिळते. LK अडवाणी येणार अशी माहिती मिळते. त्यामुळे लातूर विमानतळावर आज बरेच व्हीव्हीआयपी येणार आणि इथून ते परळीकडे मुंडेंच्या अंत्यदर्शनासाठी रवाना होणार आहे. त्यामुळे इथं चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सुरक्षा व्यवस्थाही चोख करण्यात आली आहे. मात्र रस्त्यांवरची गर्दी या नेते मंडळींना मुंडेंच्या अंत्यदर्शनाला पोहोचू देणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार. नक्कीच विशाल, तुझ्या मागच्या दृश्यामध्ये साधारणपणे 3 हेलिकॉप्टर्स दिसत आहेत. एकूणच एक मुंडे आणि त्यांच्या परिवारांसाठी हे सगळं असणार आहे. आणखीन 2 कशासाठी याचा काही उलगडा झालाय का? एक हेलिकॉप्टरमधनं मुंडे यांचा पार्थिव नेणार आहे. त्यांच्यासोबत त्यांचे स्वीय म्हणजे त्यांची पत्नी, त्यांची मुली असं असणार आहे. दुसऱ्या पार्थिवासोबत त्यांचे इतर काही नातेवाईक आहेत ते त्यांच्यासोबत असणार आहे. आणि जे तिसरं हेलिकॉप्टर आहे यामध्ये पूर्णपणे मिलिटरीचे लोक असणार आहे. कारण की मुंडे हे मंत्री होते त्यामुळे त्यांच्यावर अंत्यसंस्कार हे शासकीय इतमामात करण्यात येणार आहे. त्यामुळे इथे मिलिटरीचे काही अधिकारी दाखल झाले आहेत. एअरफोर्स, नेव्ही, पायदळ या सर्व अधिकारी इथे दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत काही सामान आहे. हे सर्व सामान आणि हे सगळे अधिकारी या तिसऱ्या हेलिकॉप्टरमध्ये असणार आहे आणि इथूनच सगळं सामान नेऊन परळीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. त्यासाठी इथे आता पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. पूर्णतः अधिकाऱ्यांचा ताफा इथे दाखल झाला आहे. स्वतः IG इथे दाखल झालेले आहेत. मिलिटरीचे उच्चपदस्थ अधिकारी सुद्धा या ठिकाणी आहे. सर्व सामान इथे पोहोचलंय. आता फक्त प्रतीक्षा आहे ती मुंडेचं पार्थिव ज्या विशेष विमानाने येणार आहे. विशाल, एकच महत्वाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. सध्या या क्षणाची लातूर ते परळी रस्ते वाहतुकीवरची साधारण ही कोंडी कशी आहे, काय माहिती मिळाली आहे का? आणि ही कोंडी सोडवण्यासाठी पोलीस प्रशासनानं, जिल्हा प्रशासनानं काय पावलं उचलली आहेत? खरं तर पोलिसांनी कालपासून पूर्ण सोय केली होती. रस्त्यावर ठिकठिकाणी कालपासून सिक्युरिटी लावण्यात आली होती. मात्र असं असलं तरी बीडवरनं परळीकडे येणारा रस्ता आणि लातूर, अंबेजोगाई आणि तिथून परळीकडे जाणारा रस्ता या सर्व रस्त्यांवर आता प्रचंड गर्दी झालेली आहे. अक्षरशः गावातून लोक पायी पायी त्या ठिकाणी जात आहेत. गाड्यांचा ताफा निघालेला आहे. या सर्व परिस्थितीत रोड जाम झालेले आहे. कसं पोहोचायचं लोकांना याचं फक्त आता ते पाहत आहेत. मात्र या सर्व परिस्थितीत आता कुठलीही गाडी कदाचित या ठिकाणाहून परळीला जाऊ शकणार नाही असं चित्र आहे. जे व्हीव्हीआयपी येणार आहे ते सर्व हेलिकॉप्टरनीच आता परळीला उतरणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.